लाच एक ब्रेकिंग न्यूज हाती येते। राज्याच्या राजकारणात सध्या काका पुतण्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। आधी अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्का देत सत्ताधाऱ्यांच्या बरोबर हातमिळवणी केली होती, तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी अजितदादांना धक्का दिलाय आणि युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत। युगेंद्र पवार बारामतीतील पक्ष कार्यालयाला त्यांनी नुकतीच भेट दिली आणि कार्यकर्त्यांशी संवादही साधला। युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत, त्यामुळे नातू रोहित पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार सुद्धा आजोबांना साथ देताना दिसत आहेत। जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, काय अधिक माहिती आहे याबद्दल? मिलिंद सर, नुकतेच आपण बघितले की बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या घेण्यात आल्या होत्या। या कुस्त्याला देखील माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी स्वतः हजेरी लावली होती आणि या कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्ष आहेत युगेंद्र पवार। आणि युगेंद्र पवारांची जर ओळख करून द्यायची झालं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जे धाकटे बंधू आहेत श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत। आणि आपण गेल्या आठवड्यातच अजित पवार म्हणाले होते की पवार कुटुंबात मला एकटं पाडण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आपण सर्वांनी मला साथ देणं गरजेचं आहे असं आपण ऐकलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण आता बघतोय की 4 दिवस उलटल्यानंतर आज पुन्हा यांचे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यानंतर आता त्यांचा दुसरा नातू युगेंद्र पवार हा सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघामध्ये फिरणार आहे। आज युगेंद्र पवार बारामती शहरातील भिगवण चौक या ठिकाणी पक्ष कार्यालयात ते भेट देणार आहेत 10:30 वाजता। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। आणि आपण बघतोय की एकंदरीत आता सुप्रिया सुळेंच्या बाजूने आता एक नातू रोहित पवार देखील आलेले आहेत, दुसरे नातू युगेंद्र पवार देखील। ठीक आहे जितेंद्र, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणखीन एक मोठी बातमी, खासदार नवनीत राणा या